परंतु 7, 8, 9, 10 हे लोक फक्त ज्याच्यावर जीव आहे, ज्याच्यासाठी आपल्याला लढायचंय, ज्याच्यासाठी जगायचंय, त्या गुरुसाठी इथं थांबले. हे श्रीकांत पाटलाची टीम आणि हे सगळे जमलेले इथं हे आज फक्त डॉक्टर काळगे साहेबांमुळे आणि श्रीकांत पाटलामुळे हे शक्य झालं. आणि ह्या विकासनगरमध्ये आम्ही काम केलं. हे 15 नंबरचा वार्ड आहे. हेरकर काकू इथं आहेत. ह्या काकू आणि आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत या वार्डामध्ये आम्ही कामं केले. माझ्या घरापासून चालू होतो तो श्रीकांत पाटलाच्या इथपर्यंत हा वार्ड संपतो. सगळ्यात दिग्गज लोकांचा वार्ड आहे. जेवढे मी म्हणणार आहे तेवढे ह्या वार्डात आहेत. त्याच्यामुळं ह्या वार्डाकडे सगळ्याचं लक्ष असतं. म्हणून येणाऱ्या काळात, बरोबर आहे का, येणाऱ्या काळामध्ये श्रीकांत पाटील साहेब आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कल्याण पाटलांनी म्हटल्यासारखं हे ग्राउंड खुल्लं आहे. आता कुस्ती कुणासोबत खेळायला आपण मोकळे आहोत. शिलाताई आता जिल्हाध्यक्ष झाल्यात का हेरकर काकू, शेजार धर्म तुमचा आहे. आता या पुढच्या काळामध्ये आता तुम्हाला कुणाच्या घरला जायची गरज नाही हेरकर काकू. मी सावकारच्या घरला जाते, सावकारच्या घरला गेलते म्हणायची गरज पडणार. शिलाताई हाक दिल्या तुमच्या शेजारला आहेत. त्याच्यामुळं तुमचं संघटन या पुढच्या काळामध्ये काकू तुम्हाला काम करावं लागेल. अतिशय सामाजिक चळवळीमध्ये हेरकर काकूंनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि श्रीकांत पाटील साहेब अतिशय सुंदर आज दिवसभरात झालेल्या सगळ्या सभेमध्ये सर्वोत्कृष्ट आजचं जर संयोजन आणि नियोजन कुठं असेल तर या वार्डामध्ये आज श्रीकांत पाटलांनी केलं. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांच्या वतीने मी इथं लाख आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमच्याकडून झालेल्या उशिराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. कारण सकाळी 5:30 पासून आम्ही तिथं बाहेर आहोत. 5:30 ला प्रथमतः आम्ही नाईक चौकामध्ये जर चालू केलो पहिला शुभारंभ, ते आता श्रीकांत पाटलापासून आता भैयाल दांगेच्या घरची शेवटची सभा करून आम्हाला 10:30-11 वाजताच एक बैठक करायची आहे. 12-1 वाजता उमेदवार परत जाणार आहे. तर सर्वांची माफी मागतो आणि हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला या विकासनगर मधून सर्वाधिक लीड देऊन आपण आदरणीय डॉक्टर काळगे साहेबांना प्रचंड मताने विजय करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा या वार्डात राहावं एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण डॉक्टर काळगे साहेबांची ज्यावेळेस हात मजबूत करतात त्याच पद्धतीनं आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची सुद्धा कार्यकर्त्याची किंमत आणि मार्केटमध्ये प्रतिष्ठा प्राण तुमचं काम करण्यासाठी आम्हाला राहणार आहे. आणि यातूनच तुमच्यासाठी सेवेमध्ये असलेल्या श्रीकांत पाटलांनी यापूर्वी जसं सेवा केलेली आहे. अतिशय साधा भोळा भाबडा माणूस आहे. त्याच्या मनामध्ये काहीच नसतं, पोटामध्ये काही नसते साहेब. परंतु उत्साह आणि तुमच्यासारख्याची ताकद त्यांच्या मागे जर झाली तर तो माणूस हत्तीच्या बळासारखं काम करणारा माणूस आहे. या पुढच्या काळात सुद्धा आपली ताकद त्यांच्या पाठीमागे राहणार आहे. म्हणून आपण सर्वजण श्रीकांत पाटलाच्या सोबत सुद्धा या पुढच्या काळात राहू एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.